नमस्कार, मी तुषार शेटे. महाराष्ट्राची खबरबात या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत महाड, रायगड आणि सातारा जिल्ह्यातल्या दरड कोसळलेल्या आणि अतिवृष्टीने ग्रसलेल्या गावांचा. रायगड आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरच्या वरंधा घाटाच्या कुशीत वसलेल्या तळीयेमधल्या गावामध्ये गुरुवारी दरडीखाली दरड कोसळलेली होती. दुर्दैव म्हणजे या दुर्घटनेचा मागमूस येताच गावकरी वाडी सोडण्याच्या चर्चेसाठी जमलेले असतानाच भली मोठी दरड कोसळली आणि वाडीतली सर्वच्या सर्व 35 कुटुंब धरणी मातेच्या उदरात क्षणात गाडली गेली. कुणाला काही कळायच्या आत 85 जीव गाडले गेलेले आहेत. जे तळीये गाव काही दिवसांपूर्वी किंबहुना तासांपर्यंत गाव होतं, त्या गावाचं आता अक्षरशः स्मशान झालेलं आहे. आपण पाहतो आहोत नागरिकांना आपल्या नातेवाईकांच्या आठवणीनं दुःखाला मुरड घालावी लागती आहे. अक्षरशः क्षणार्धात होत्याचं नवतळ झालं. काही वर्षांपूर्वी असंच गाव माळीण त्याचं नाव होतं. हे माळीण दरड कोसळून अख्खच्या अख्खं गाव डोंगराच्या कुशीतच गडप झालं होतं. तशीच काहीशी परिस्थिती तळीये गावात झालेली आहे. अक्षरशः काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की तळीये गाव हे दरड प्रवण क्षेत्रात येत नसल्याचा धक्कादायक खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केलेली आहे. यावेळी त्यांनी आपलं कुटुंब गमावलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. त्यांचं सांत्वनही मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबातल्या 5 जण गमावलेल्या विजय पांडे यांचं सांत्वन केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केलेले स्थानिक रहिवासी विजय पांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना तुमचं दुःख जे आहे ते सांगितलं. खूप आभाळ कोसळले, डोंगर कोसळला आहे. काय सांगाल? मुख्यमंत्र्यांची ज्यावेळी त्याला मुख्यमंत्री झालेला प्रसंग हा सगळ्यांनाच माहिती. बघती डोळ्याने बघितल्यानंतर समजतो की डोंगर काही एक टोपले आणि 2 टोपले याचा काही माती आलेला नाही. पूर्णपणे घात आला आमच्या पूर्ण गावावरती. एकूण कोंडलकर वस्तीवरती आमची जवळजवळ 80 ते 90 पूर्णपणे घर नाही राहिलं का दार नाही राहिलं. माझ्या घरातली माझी मिसेस, पत्नी, माझी मुलगी 7 वर्षाची आणि माझं 6 महिन्याचा नुकतंच गोंडच मुलगा माझ्या आणि आई वडील अशी 5 माझी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. आणि मी एकटा कामानिमित्त खाली अडकून राहिलो. तो पाण्याच्या ओघामुळे मला काय येता राहिलं. माझा मित्र आणि मित्र रात्री 1 वाजता जिथं कुठली गाडी नाही गेली तिथनं आम्ही दोघांनी बाईक टाकत उचलत आलो. बघतोय तर 6 वाजता पहिले कोणी पोचलं नव्हतं. त्या डेड बॉडी तिथपर्यंत आमची पोरं आम्ही पोचलो. बॉडी बघितली तर माझी मिसेसची आणि त्याच्या मिसेसची आणि माझी मुलगी त्याची मुलगी 4 बॉड्या दिसल्या. आणि उत्तर माझी चुलत बहीण वगैरे अशी 4-5 बॉड्या आम्हाला दिसल्या. आणि स्थानिक आमची खरोखर आमच्या कोऱ्यातील कोकणातली माणसं खूपच आमची जी आहेत, भारतगावच्या असतील, माजेरच्या असतील, वरण कुंभार कोण आणि भाईपठार इकडची जी स्थानिक आणि आमची पूर्णपणे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच झाले, आमचे माजी सरपंच झाले, या सर्वांनी खूप काही आमच्यासाठी खूप आतून प्रयत्न केले की ती वाचवता येईल. कुणी अडकले असतील. आम्ही आमच्या लोकेशनप्रमाणे आम्ही सांगितलं की इथे अडकले असतील, कारण की गावात आम्ही राहत होतो ज्या घरातली त्या घरांचा अंदाज पूर्णपणे आम्हाला होता. परंतु बघितलं तर कोणी नव्हते तिथे राहिलेलं. एक फक्त डोंगर अतिसंवेदनशील होता. कधी दरड कोसळू शकेल अशी धोकादायक परिस्थिती होती. नागरिकांनी सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या होत्या? सुरक्षेसाठी स्वतः 1-2 मुलं होतं. आम्ही अडकून राहिल्या मुलं आम्ही काही निर्णय घेत होतो एकदम ठोस निर्णय. जीव वाचवण्याचा देखील प्रयत्न जीव वाचवण्यासाठी स्वतः मिसेसने माझ्या लहान मुलाला घेऊन आणि महिलांना घेऊन पळत असताना पळता 1-2 सेकंदाच्या आतमध्ये त्या लोटाबरोबर गोलक्याच्या गोलक्याने जेवढी भेटली तेवढी एका गोलक्यामध्ये गेली. जवळजवळ 70 ते 80 जण एका
एका ते लोकं समुदायामध्ये म्हणजे उडाले. मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे आमचा भाऊ तिथे होता. त्यांनी म्हणजे काही लोकांना 2-3 लोकांना फक्त असं शिफ्ट करायला सुरुवात केलेली. बाकी सगळे आमच्या अंगणामध्ये माझे वडील स्वतः तिथे आतमध्ये आहेत आता, म्हणजे नाही भेटले, त्यांचा मृतदेह नाही भेटला. वडील आमचे अध्यक्ष होते आमच्या वाडीचे. सगळे लोक तिथे जमलेले, तिथून त्यांचं नियोजन चाललेलं की इकडून शिफ्ट व्हायचं. सगळे अर्धे वरती असे शिफ्ट पण झालेले, रस्त्यावरती आलेले अर्धे येत होते, काही जण घरातून होते, वरती यायचा प्रयत्न करत होते. अचानक म्हणजे 1-2 मिनिटाचा वेळ होता आणि सगळं काही कोसळलं, सगळं गायब झालं, सगळं मिटलं, सगळं गेलं. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात, मुख्यमंत्र्यांशी काय मुख्यमंत्र्यांची आमची एकच मी विनंती आम्ही मानली पूर्ण गावाची होती की आम्हाला लवकरात लवकर का होईना जे काही आता अंगावरती कपडा नाही भेटत, दुसरा हा तुम्ही एकच कपडा आहे, काही नाही, कालपासून एकच कपड्यावरती चिखलामध्ये राहिलेले कपडे काढले, आमच्या हाताने दिलेले कपडे त्याच कपड्यावरती मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की लवकरात लवकर काही गोष्टी जरी पुनर्वसन झालं किंवा काही राहिलेल्या डेड बॉडी आहेत जे गेलेत ते गेलेत, त्यांना काढावे लवकर लवकर. नाही भेटले तर कुणाला मिसिंग घेऊन घोषित नाही मृत्यू म्हणून घोषित झालेले. लवकरात लवकर सगळ्यांना काढावे आणि अजून काही यंत्रणा असेल तर यंत्रणा लवकरात लवकर पोचवावी विनंती केली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, वाट पाहत आहेत आर्थिक मदतीची, तेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वसंत उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तळे गावातल्या दुर्घटनेतनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. सैन्य दलात जवान असलेल्या अमोल कोंडाळकर यांच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या कुटुंबातली आई, वडील, बहीण, बायको असे 4 जण दरडीखाली येऊन दगावलेले आहेत. जवान अमोल कोंडाळकर वरिष्ठ पदाच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात असल्यानं ते बचावलेले आहेत. पण गेल्याच वर्षी लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचं स्वप्न अमोल कोंडाळकरचं होतं, मात्र दुर्दैवानं ते आज एकटे पडलेले आहेत. त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी उदय जाधव. आपल्यासोबत आर्मीचे जवान अमोल कोंडाळकर आहे, जे देशाच्या सीमेवरती देशाच्या रक्षणासाठी सदैव तैनात असतात, सज्ज असतात. मात्र आज त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपल्यासोबत येते, आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. असं दुःख कोणाच्याच वाटायला येऊ नये. तुमच्यावरती आभाळ कोसळलं आहे, डोंगर कोसळलं आहे. काय तुमच्या कुटुंबाची व्यथा आहे? त्यात आता काय सांगणार, घरातली पूर्ण कुटुंबच बरबाद झालं, सगळं कोणी राहिलं नाही. बहीण गेली, वडील, आई, माझी बायको होती ती सुद्धा. लास्ट 3 वाजता कॉल केला होता मी बायकोला. 3 वाजता सगळ्यांच्याकडे बोललो, आईकडे बोललो, बहिणीकडे बोललो आणि म्हटलं ठीक आहे, म्हटलं संध्याकाळी फोन करतो मी. त्यानंतर मोबाईल मी लॉकरमध्ये ठेवला आणि निघून गेलो. तर मी आल्यानंतर मेसेज बघितले, फोन वगैरे करायला लागलो तर कोणाचा कॉन्टॅक्ट झाला नाही. नंतर सगळ्यांचे फोन कॉल वगैरे यायला लागले तर मी खूप जण कॉन्टॅक्ट केला, पण कोणाला नेटवर्क नसल्यामुळे इकडे कॉन्टॅक्ट काहीच होत नव्हता. जास्त भीती वाटली, त्याच्यामुळे लगेच निघायचा प्रयत्न केला. पण पाऊस वगैरे एवढा होता, सगळे रस्ते बंद होते. सकाळी तिथून निघालो पण सगळे मार्ग बंद होते. शेवटी मुंबईवाल्या मार्गाने पण पोचलो, पण आता काय राहिलंच नाही बघायला. तुम्ही याच गावात लहानाचे मोठे झाला, येथेच तुम्ही शिक्षण घेतलं, मात्र आता तेच गाव होत्याचं नव्हतं झालेलं आहे. तुमचे अनेक शेजारी जे आहेत ते देखील दगावलेले ज्या सगळ्या कुटुंबामध्ये. तुमचं कुटुंब आणि शेजारी सर्व दगावलेले आहेत. नेमकी ही जी गावाची जागा आहे ती अति धोकादायक परिस्थितीमध्ये होती का? तुम्ही याआधी कधी असं बचावात्मक किंवा दुर्दैवी प्रसंग आला होता का धोकादायक परिस्थितीमध्ये? ह्याच्या अगोदर एवढा असं कधी प्रसंग नव्हता आला. त्याच्यामुळे गावातली लोक बिंदास्त होती की असं काय होऊ शकत नाही म्हणून. कारण की नॉर्मल असे छोटे मोठे दगड येत होते, पण गावावरती असं काय झालं नव्हतं कधी. किती पाऊस झाला, किती पूर आला तरी गाव म्हणजे सेफ होतं, म्हणून ते विश्वासात होते सगळे की असं काय होऊ शकत नाही. तरी पण ते एकत्र होऊन बाहेर निघायचा प्रयत्न करत होते, पण निघता सगळ्यांवरती वेळच तेवढा दिला नाही त्यांनी. तुम्ही आर्मीचे जवान म्हणून देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असता, मात्र कुटुंब तुमचं इकडे असतं. तुम्ही नेमकं त्यावेळेला कुठे होतात, नेमकं कसं तुम्हाला कळलं आणि तुम्ही कधी? मी पुण्यामध्ये सध्या कोर्ससाठी आलो होतो. मी हिमाचलमध्ये असताना फॅमिलीसोबत होती, पण काही दिवसापूर्वी फॅमिलीला सोडली होती गावाला. 1-2 महिन्यामध्ये कोर्स संपणार होता, त्याच्यानंतर सोबत फॅमिलीसुद्धा पण पुन्हा घेऊन जाणार होतो. तर 1-1.5 महिना राहिला होता कोर्स संपायला. रिझर्वेशन वगैरे करून ठेवलं होतं. तर 1-1.5 महिन्यानंतर येणार, तर त्याच्या अगोदरच असं झालं. जर का तुमच्यासोबत तुमचं कुटुंबीय असतं तर नक्कीच आज तुमच्यासोबत तुमचं कुटुंब असतं, नक्कीच ते वाचले असते. एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. तुमचं प्रशासनाला काय सांगणं आहे का? प्रशासन जर कमीत कमी जर लवकर जर काही मदत केली असती तर वरती असणारी कमीत कमी काही तर माणसं जिवंत राहिले असते. भले कॅज्युअलिटी असते तरी पण जिवंत राहिले असते. एवढ्या उशिरा त्यांनी प्रयत्न केले की मातीमध्ये अडकलेली माणसाने सुद्धा श्वास सोडून दिला. शेवटी किती वेळ राहू शकतो, असं म्हणतो 1 तास राहू शकतो, 2 तास राहू शकतो.
पूर्ण रात्र माणसं पावसाकडे बघत राहिले, पण कोणी मदतीला म्हणजे पुढे धावलं नाही. त्यावेळेस गावातल्या लोकांनी जे समोर दिसलं तेवढं हे केलं. तुम्ही वर्दीचा विषय काढलेला आहे. तुम्ही जी वर्दी गणवेश घालता ते गणवेश तुम्ही देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असता, प्रामाणिकपणे काम करत असता. मात्र इथे प्रशासनातले जे वर्दीतले अधिकारी आहेत त्यांनी देखील तितक्याच प्रामाणिकपणे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवांचं रक्षण करायला हवं. खरं तर रक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी. ज्यांनी वर्दी घातली त्याचा तर खरं म्हणजे तो हक्क बनतो की मी दुसऱ्याचं रक्षण केलं पाहिजे. पण इथं तर आल्यानंतर बघितलं की जो तो खिशामध्ये हात टाकून फिरतोय फक्त दाखवण्यासाठी की मी वर्दी घातली म्हणून. तर काय आर्मीवाल्यांचं असं नाही. आर्मीवाला जर एक माणूस आहे आणि एक बस जर पलटी झाली दिसली त्यांना तरी तो स्वतःचा जीवाचा न विचार करता तो त्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करत असतो. भले स्वतःचा जीव गेला तरी तो विचार करत नाही. ड्रेसच्याकडे बघत नाही स्वतःच्या की माझा ड्रेस असा घातला आहे, मी काय घातलं आहे काय नाही. पण हे समोर जेव्हा आल्यापासून जेवढं बघतोय मी सगळं चुकीचं आहे. एवढ्या वेळात तर जरी एक साईडून जरी माणसांनी जर हेल्प करायला मदत केली असती जेवढ्या आहेत त्यांनी तरी पण अर्धी माणसं निघली असती बाहेर. पण वर्दीकडून काही जेवढी पाहिजे होती मदत तेवढी नाही भेटली. ताकी आर्मीच्या एवढ्या टीम डिप्लॉय झाल्या तेवढ्या एरियामध्ये. ताकी माझ्या ग्रुपमधून सुद्धा इथून एवढ्या टीम आल्या जिथे चिपळूण रत्नागिरी साईडला आमच्यासोबतची माणसं गेली डिप्लॉयमेंट म्हणजे माणसांना वाचवण्यासाठी. तेवढंही सुद्धा करू शकले असते. तुमच्या दुःखामध्ये न्यूज 18 लोकमत आणि सर्व समाज, सर्व राज्य, देश तुमच्यासोबत आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. एक आयुष्याची तुम्ही सुरुवात करत असताना तुमच्यावरती एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खरंच त्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. आत्ता नेमकी तळीये गावात काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत हे थेट तळीये गावातनं जोडले गेलेले आहेत. शिवाजी, नेमकी आत्ताची तिथली परिस्थिती काय, कशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? तळीये गावातली सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. NDRFची जी तुकडी आहे ती या ठिकाणी काम करते आहे, परंतु अनेक मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली दडले आहेत. अनेकांना या ठिकाणी शोधण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दलदल आहे. डोंगराचा भाग खाली आल्यामुळं संपूर्ण जे घरं आहेत ते नेस्तनाभूत झालेले आहेत आणि मृतदेह सुमारे 500 मीटरपेक्षाही बाहेर फेकल्या गेलेत आणि त्या ठिकाणी शोधणं त्यांना खूप कठीण झालं आहे. या तळीये ज्या दुर्घटनास्थळी फक्त एक JCPने काम सुरू होतं, परंतु दुपारनंतर मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर पुन्हा एक JCP या ठिकाणी आलेला आहे. यंत्रणा आता मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेली आहे, परंतु या ठिकाणच्या जे मृतदेह शोधण्याच्या कामामध्ये खूपच अडथळे निर्माण येत आहेत, कारण पूर्णपणे दलदल आहे आणि अशा दलदलीमध्ये मृतदेह शोधण्यासाठी NDRFला खूप कसरत करावी लागते. अगदी खरं, NDRFला खूप कसरत करावी लागते. शिवाजी, त्याबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा असा सुद्धा येतो की जर पाऊस नसता तर कदाचित ढिगाऱ्याखाली जी लोक अडकलेली आहेत ती जिवंत असण्याची आशा वर्तवली जात होती. मात्र पाऊस आहे, चिखल आहे, गाळ झालेला आहे, त्यामुळे आता ढिगाऱ्याखाली अडकलेली लोक जिवंत मिळतील की नाही याची सुद्धा शाश्वती कमी झालेली आहे. नक्कीच, कारण 2 दिवस होऊन गेलेले आहेत आणि ढिगाऱ्याखाली जे गाडले गेलेले आहेत ते पूर्णपणे मातीखाली आहेत. 4 ते 5 फूट माती त्यांच्यावरती जो थर आलेला आहे, कारण 2 दिवस आता या ठिकाणी जिवंत राहणं शक्य नाही. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा मात्र अनेक लोक जिवंत असल्याचं बोललं जातंय. त्यांनी टाहो फोडला होता मदतीसाठी, परंतु प्रशासकीय यंत्रणा वेळेत पोहोचली नाही, त्यामुळे यांना वाचवणं शक्य झालं नाही. परंतु आता केवळ मृतदेह बाहेर निघत आहेत. आज सुद्धा 5 मृतदेह बाहेर निघालेले आहेत. NDRFची तुकडी अजूनही तिथे काम करते आहे. मृतदेहच पुन्हा एकदा या ठिकाणी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की लवकरात लवकर जे मृतदेह ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत त्यांचे मृतदेह बाहेर काढले जातील आणि त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाईल असं सांगितलं जाते. त्यांचं सांत्वन आज मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केलेलं आहे. NDRF अद्याप तिथे तळ ठोकून आहे आणि त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मदतीचं कार्य अद्यापही तिथे सुरू आहे आणि आपण हीच आशा करूयात काहीतरी चमत्कार व्हावा आणि आता ढिगाऱ्याखालनं माणसं जिवंत बाहेर यावीत. त्यांचा टाहो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, मात्र आता ते जिवंत राहावेत हीच अपेक्षा व्यक्त करूयात. धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे महाडमधनं. महाडलाही महापुराचा फटका बसलेला होता. महापूर ओसरल्यानंतर महाडमध्ये आता खाद्यपदार्थांचे पॅकेट्स घेण्यासाठी पूरग्रस्तांनी गर्दी केलेली आहे. 3 दिवसांपासून इथले नागरिक भुकेनं व्याकुळ झालेले होते, त्यामुळे यांनी ही गर्दी केलेली आहे. महापूर आलेला होता, त्यांच्या घरात पाणी सुद्धा नव्हतं. अक्षरशः 3 दिवस इथले नागरिक उपाशी आणि तहानलेले होते. महापुरामुळे स्थानिकांच्या घरातलं जीवनावश्यक साहित्य वाहून गेलेलं आहे.
अन्नधान्य भिजलेलं आहे, संसार उघड्यावर पडलेला आहे. त्यामुळे नागरिक आता मदतीवरती अवलंबून आहेत. संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी राज्यभरातनं मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. आपण पाहतो आहोत की ज्या वेळेला अन्नधान्य घेऊन एक ट्रक महाडमध्ये पोचला त्यावेळेला अन्नधान्य आणि पाणी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती. कारण की नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळे त्यांना पाण्याचा एक थेंबही प्यायला मिळालेला नव्हता. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण इथे पाहतोय. नेमकी आता महाडमधली परिस्थिती कशी आहे हे जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत थेट महाडमधनं जोडले गेलेले आहेत. मोहन, आपण पाहतोय भीषण परिस्थिती होती. MIDCचा भाग असेल किंवा नदीलगतचे काही गावं असतील ती सुद्धा पुराच्या पाण्याने वेढली गेलेली होती. मात्र आता महाडमधला पूर ओसरू लागलेला आहे. जनजीवन थोडंसं पूर्वपदावरती येऊ लागलेलं आहे. नेमकी तिथली परिस्थिती काय? 3 दिवस खूप मोठ्या प्रमाणात महाडमध्ये पाणी होतं. महाड तालुक्यात म्हणतात तर महाड तालुका आणि कोल्हापूर तालुक्यात खूप बिकट परिस्थिती होती. 3 दिवस लोक अडकून पडले होते. काही 15 ते 16 फूट पाणी महाडमध्ये होतं. त्या लोकांना पाणी नव्हतं. काही जणांचा संसार उद्ध्वस्त झाले. घरातले सगळे सामान, जे खाणं असू दे, पाणी असू दे, सगळं वाहून गेलं होतं. तसेच बिरवाडीमध्ये झालं होतं, कोल्हापूर मध्ये झालं होतं, महाडमध्ये झालं होतं. पूर्ण महाड तालुक्यात ही परिस्थिती होती. पण आता पाणी ओसरलेलं आहे. आता सगळे पूर परिस्थितीमध्ये म्हणजे पुरा घरांमध्ये सगळे लोक चालले, त्या ठिकाणी सगळी उद्ध्वस्त झालेली आहे. पण जे बाहेरून जे राज्यातनं जे खाद्य येते, बाकी संस्थात जे ट्रकच्या टेम्पो घेऊन त्या ठिकाणी पोहोचतायत, तसे लोकांना पाणी मिळत नव्हतं म्हणून सगळे झुंबड त्या ठिकाणी पडलेले आहे. जसं जसं पाणी मिळते, बिस्किट मिळते, दूध मिळते, तसे तसे लोक त्या ठिकाणी घेत आहेत आणि आपली भूक भागवतायत. अशी सगळीकडे ही परिस्थिती आहे कोल्हापूर महाडमध्ये. अगदी खरे मोहन, पोलादपूर महाडमधली परिस्थिती तुम्ही सांगितलीत. मात्र महाड MIDC मधल्या कर्मचाऱ्यांविषयी तिथल्या नातेवाईकांना आणि नागरिकांना चिंता लागून राहिलेली आहे. कारण की महाड MIDC मध्ये सुद्धा जवळपास 5-5 फूट पाणी साचलेलं होतं. मोबाईल नेटवर्क बंद पडल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांशी, नातेवाईकांशी संपर्क होत नव्हता. आता मात्र तिथली परिस्थिती काय? मोबाईल नेटवर्क रिस्टोर झालेले आहेत का? महाड बरोबर MIDC मध्ये पण पाणी होतं, काही कंपन्यांमध्ये पाणी होतं, काही घरांमध्ये पाणी होतं. अजूनही अद्याप त्या ठिकाणी लाईट नाहीये, मोबाईल टॉवर सुरू नाहीत म्हणून संपर्क होत नाहीत. ज्यांचे नातेवाईक पूर्ण राज्यात राहतात त्यांचे इथे कॉल येतात. ज्यांचं रेंज लागते त्यांचे नातेवाईकांचे कॉन्टॅक्ट होतात. काही लोकांचे अजूनही कॉन्टॅक्ट होत नाही. ही बिकट परिस्थिती आहे महाड पोलादपूरमध्ये आणि महाड MIDC मध्ये. जसं जसं कॉन्टॅक्ट होते तसं आपण चॅनल कडून सगळ्यांना सांगतोय की सुखरूप राहा, काही राहा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पण तसंच सांगितलं की सुखरूप राहा. पण जसं असं लाईट त्या ठिकाणी येते, काही मोबाईलचे टॉवर सुरू होत आहेत, तसं लोकांचे संपर्क होत आहेत. अगदी खरंय मोहन, लोकांचे संपर्क होत आहेत. तिथली लोक सुद्धा सुरक्षित असतील अशीच आशा आपण बाळगूयात. धन्यवाद मोहन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. न्यूज 18 लोकमतवरती महापुराचं महाकव्हरेज असंच सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता पाहूयात बातमी खेडमधली. पुरामुळे बेघर झालेल्या झोपडपट्टीतल्या मुलांवरती कचऱ्यातनं अन्न शोधण्याची वेळ आलेली आहे. खेडमधली ही दृश्य पाहून सगळ्यांचंच मन हेलावून गेलेलं आहे. जगबुडी नदीच्या किनारी असणारी झोपडपट्टी पुराच्या पाण्यात वाहून गेलेली होती. त्यामुळे 50 पेक्षा जास्त नागरिक बेघर झालेले आहेत. त्यांना एका शाळेत तात्पुरता निवारा देण्यात आलेला आहे. मात्र अन्न पाण्या वाचून त्यांचे हाल होऊ लागलेले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून बेघर असलेले झोपडपट्टीतली लहान मुलं बाजारपेठेत अन्न, खाऊच्या पुड्या आणि इतर खाद्यपदार्थ गोळा करून उदरनिर्वाह करत आहेत. खराब झालेले खाद्यपदार्थ, वस्तू आणि नगरपालिका कचरा डेपोत आणून टाकत आहेत आणि दुर्दैवानं याच कचरा डेपोतनं अन्नपदार्थ गोळा करण्यासाठी या चिमुरड्यांची धडपड सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आल्यामुळं तब्बल 36 तास खेड शहरातली जी बाजारपेठ आहे ही पूर्ण पाण्याखाली होती. त्यामुळं जे दुकानामधलं जे सामान आहे हे सगळं सामान या ठिकाणी नदीच्या पुरात वाहून गेलेलं आहे आणि ते सामान
या ठिकाणी टाकलं जात आहे। जे सडलेलं अन्न आहे, जे काही दुकानातनं वाहून गेलेल्या किराणा मालाच्या पिशव्या आहेत, हे या ठिकाणी टाकले जात होते। आणि एक अत्यंत विदारक बातमी अशी आहे की या ठिकाणी जी नदीकिनारी झोपडपट्टी होती, त्या झोपडपट्टीमध्ये 7-8 झोपडपट्ट्या या ठिकाणी वाहून गेल्या आणि जवळपास त्यांना खाण्यासाठी देखील काही नाही। ही जी लहान लहान मुलं आहेत, आपण बघतोय या ठिकाणी जे या ठिकाणी जे ज्या व्यापाऱ्यांचा जे नुकसान झालेला माल आहे, पुरात वाहून गेलेला माल आहे, तो गोळा करून त्या ठिकाणी आणतायत। मला सांग, हे काय आणलेस तू? खाव कुठून आणला? पण हे तर कचऱ्याच्या डब्यात असतं ना? हां हे कचऱ्याच्या इथून आणलं तुम्ही हां का? तुम्ही 2-3 दिवस पुरात कुठं राहिला होता? झोपड़ी झोपड़ी में नहीं, ऊपर रहते थे, स्कूल में रह रहे थे। स्कूल में राहिले ते वो हे गए ना, वाहून गेलं ना ते हाँ आपली झोपडी? साहेब सगळ्याला वाहून गेला आमचा, काय राहिलं नाही अजिबात अजिबात. अच्छा, पण मला सांगा, आता हे तुम्ही काय आणताय जे वाहून गेलेल्या वस्तू आहेत ते? पोराबाला खायला घालता हो. अच्छा, हो काय नाही राहायला सगळ्याला वाहून गेला आमचा. कपड़े नहीं है हमारे बराबर, हे बघा आवडते कपडे नाही, खाना लाकर देते हैं लोग, बस फक्त जेवण देतात तेवढे. तुमच्या अंगावली कपडे पण वाहून गेली सगळी। सगळे गेले वाहून. साहेब नांगतो आहे. हां, आपण हे बघतोय या ठिकाणी की जे कुरकुरे आहेत आणि हे कुरकुरे हे आहेत आणि हे दुकानात वाहून गेलेला जो दुकानात खराब झालेले तांदूळ आहेत, तांदूळचे हे जे तांदूळ सगळे ओले ना ते आता सुकून घ्यायचं तो. आता सुकून घेतो आम्ही जरा घरात बघू, ऊन पडला ना मग सुकून घेतो. आता ठेवता आम्हाला अजिबात थारा काय नाही अजिबात. आता किती दिवस उपाशी आहे तुम्ही? 4 दिवस झाले. देते, खाना पीना देते, जेवण आम्हाला येतोय काय नाही। पण काय नाही अजिबात. ठीक आहे, आपण बघतो या ठिकाणी की नदी किनारी असणारी जी झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीत राहणारी लोक आहेत ती आता बेघर झालेली आहेत। गेले 3-4 दिवस या ठिकाणी काही खात नाही आहेत। त्यामुळं खेडच्या बाजारपेठेत जे भिजलेले तांदूळ असतील, कडधान्य असतील, अन्नधान्य असेल, बिस्किट किंवा इतर काही स्नॅक्सचे पदार्थ असतील, जे कचऱ्यात टाकलेले आहेत खेड नगरपालिकेने या ठिकाणी, जे आपण बघतोय की ही जी गाडी आहे, ही जी कचरा वाहून आणते आणि ते टाकते आहे, तिथनं गोळा करून हे जे लोक आहेत हे आपला उदरनिर्वाह करतायत। अशी एकंदरीत विदारक परिस्थिती आता खेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। सिंधुदुर्गाला गेले 4 दिवस मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे। या मुसळधार पावसाचा फटका सावंतवाडी तालुक्यातल्या गोवा सीमेवर असलेल्या बांदा गावाला चांगलाच बसलेला आहे। संपूर्ण बांदा गाव पाण्यानं वेढलं गेलेलं आहे। बाजारपेठेतही काही फुटांपर्यंत पाणी साचलेलं होतं। ही दृश्य टिपलेली आहेत विशाल रेवडेकर यांनी। महापुराची थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत। महापुराचा चांगलाच फटका सावंतवाडी तालुक्याला। आपण पाहतो आहोत महापुराची ही दृश्य। बांदा गावाला पुराचा वेढा पडलेला होता। मुंबई गोवा महामार्गाची ही बांदा गावाची जवळची दृश्य आहेत। शुक्रवारची ही दृश्य असल्याचं सांगितलं जातं आहे। या ड्रोन दृश्याच्या माध्यमातून महापुराचा फटका कोकणाला किती बसलाय हे अगदी स्पष्ट होऊ शकतं। संपूर्ण गाव पाण्यानं वेढलं गेलेलं आहे। गावाला जणू बेटाचं स्वरूप आलेलं आहे। महामार्गाच्या दोन्ही बाजूला सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत आहे। या सगळ्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा न्यूज 18।